शिरूरमधून एक आदर्श आणि कौतुकास्पद बातमी समोर येत आहे। शिरूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक अमोल चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत वायफळ खर्चाला पूर्णपणे फाटा दिलाय। गेल्या अनेक वर्षाचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत त्यांनी यंदाचा वाढदिवस अत्यंत अनोख्या आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा केला। अमोल चव्हाण यांनी शिरूर येथील गोशाळा पांजरपोळ संस्थेला तब्बल 3 टन हिरवा चारा भेट दिला। एवढ्यावरच न थांबता सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील विद्यार्थ्यांना आणि शासकीय मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींना त्यांनी तृप्त भोजन दिले। तसेच कोंढापूर येथील नुकसानग्रस्त ज्येष्ठ नागरिक हिराबाई अडसूळ यांना ब्लँकेट देऊन त्यांनी मदतीचा हात दिला। वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी आपले सहकारी नगरसेवक, नगरसेविका आणि मित्र परिवारासाठी सुरुची भोजनाचं देखील आयोजन केले होते। या कौतुकास्पद सोहळ्याप्रसंगी शिरूर नगरीच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचरणे, नगरसेवक अभिजित पाचरणे, डॉक्टर सुनीताताई पोटे, चारुशीला कोळपकर, रवी ढोबळे, तुषार मांडगे, स्वाती साठे, एजाज बागवान, स्वप्नाली जामदार, स्वीटी शिंदे, सागर नरवडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून अमोल चव्हाण यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। फक्त घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून समाजाचं देणं लागणाऱ्या या लोकप्रतिनिधींचे शिरूर शहरात सध्या मोठं कौतुक होत आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। पहिल्यांदा तर आज त्यांचा बर्थडे आहे। वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देते। आणि आमचे नगरसेवक अमोलदादा चव्हाण हे त्यांच्या प्रभागासाठी तर एक तात्पर्य नगरसेवक म्हणतो की जे जनतेच्या सेवेसाठी अवेलेबल आहेत। एक फोन केला, त्यांना कोणी सांगितलं की मागे कोणतरी लेडीज पडली होती आणि मुरुम होता, त्यांनी फोन केला होता, ताई अशी असं अडचण झालेली आहे। त्यांनी फोन करून सांगितलं आणि त्यामुळे कळलं की ते प्रभागात अशी अडचण होते आणि हे काम ते सांगतात, लोकांपर्यंत ते पोहोचतायत, ह्याचा मला आनंद आहे। आणि मी या बॉडीची नगराध्यक्ष आहे, ह्याचा मला आनंद आहे की माझे सगळे नगरसेवक आणि अमोलदादा चव्हाण हे स्वतःही सगळे जनतेने फोन केले की अवेलेबल आहेत आणि जनतेचे प्रश्न सोडवतायत, याचा मला आनंद आहे। एवढंच मी सांगेन। आमच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सन्माननीय नगरसेवक अमोलदादा चव्हाण यांनी खरंच खूप धडाडीचं काम केलेलं आहे। सूरजनगरचं तर सगळ्यांचा अमोलदादा हा फार लाडका आहे आणि तसं पाहायला गेलं तर माझ्या मुलाच्या वयाचा आहे, त्यामुळे आम्ही हक्काने बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो। आणि प्रचारादरम्यान म्हणा, काम करण्याची एक जी धडाडी होती, उमेद होती, ती पण खूप जबरदस्त आहे। आणि तोच प्रकार आम्हाला नगरपालिकेमध्ये पण त्यांच्या कार्याचं पाहायला मिळतो आहे। तर मी हेच सांगेन की शिरूरकरांची जास्तीत जास्त सेवा त्यांच्या हातून व्हायला हवी आणि पुढचे पंचवार्षिक तर त्यांना मिळणार 100% आहेच आहे, कारण ह्या पंचवार्षिक मध्ये ते कामच तेवढं चांगलं करणार आहेत। आणि मी तर म्हणेल पुढची 25 वर्ष शिरूरकरांची काळजी मिटलेली आहे। सुरेशनगरचा वाघ म्हणूया, ढाण्या वाघ म्हटलं तरी चालेल, तर असं हे व्यक्तिमत्व आहे। ते यांच्या हातून खूप खूप चांगली सेवा नक्कीच घडत आहे आणि पुढे ती तशीच घडणार आहे। शेख चव्हाण यांचं पहिल्यापासून काम, सामाजिक काम असो, सगळ्या कामात ते अग्रेसर आहे। त्यांनी कमीत कमी 10 ते 15 वर्ष या शिरूर शहराची चांगल्या पद्धतीने सेवा केलेली आहे। त्यांना या नगरपालिकेत नगरसेवक पदाची संधी आम्ही सगळ्यांनी मिळवून दिली आहे आणि आम्हाला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।